हॅलो नमस्ते, सानेस लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तर खूप 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 आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर मला सांगते. आणि आज जे आहे ना तर मिस्टर जे आहेत तर सकाळी 7 वाजताच गेलेले आहेत आणि मुलाचं पण जे आहेत ना तो थोडेसे पेपर चालू आहेत तर त्यामुळे जे आहे ते पण 7:30ला जातो. तर ते दोघे पण गेलेले आहेत. मिस्टरांना डब्बा करून दिलेला आहे. मग त्यानंतर जे आहे तर मग म्हटलं चला मला पण पूजापाठ करायची होती तर मग मी पण म्हणलं अगोदर इथलं राहू देते आणि पूजापाठ करून घेते असं चाललेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी इथं बघा किती राडा पडला. कारण की काय झालं माहिती का, मी खालचं घरातली साफसफाई करून घेतलेली आहे पण राहिलेलं आहे किचनवरचं. कारण की म्हणलं एकदा जर का आपलं स्वतःचं जर का आवरलं किंवा पूजापाठाचं बी आवरून झालं तर मग काही दिवसभर करता येतं असं आहे. बाळ जे आहे तर बाळ थोडंसं लेट जातं बरं का, कारण की बाळाची शाळा 12:30ला असते असं आहे. बघा इकडं स्वयंपाक करून ठेवलेला आहे ना तर जशाच तसंच भांडे वगैरे सगळं जे आहे तर मी तसंच ठेवून दिलेलं होतं. आणि इकडं पण जे आहे तुम्हाला सांगते तर रात्रीचे भांडे सध्या मी जे आहे तर मांडणीला लावलेले नाही ते आता लावायचे आहेत असं आहे. आणि आता बाळ उठून जे आहे तर बाहेर खेळत आहे की काय करत आहे काय माहिती, बघायला लागेल मला. कारण की ती काय करते माहिती का, थंडी खूप आहे आणि बाहेर जाऊन खेळते असं होतं. असं त्याला छोटे आहे त्यामुळे तिला किती बी मी सांगितलं तरी ती काय माझं ऐकण म्हणून तरी काय नाही, ती काय करते हो बोलते मम्मी हो, आणि त्यानंतर जे आहे तर करायचं तेच करते असं आहे. आणि काम कंटिन्यूवर जे आहे तर बघा चालू आहे, त्याचा आवाज सकाळ संध्याकाळ हे चालूच आहे. असं चला काय करणार. आणि आज जे आहे ना तुम्हाला सांगते सुकी भाजी काय करू, मग त्यांना जे तर डाळ करून दिली आणि थोडासा जे आहे तर पत्ताकोबीची पण सुकी भाजी करून दिली. कारण की मुलं वगैरे जे आहे तर खात नाहीत. आता मशीनचा थोडासा आवाज येत आहे बरं का, थोडंसं इग्नोर करा. काय करणार मला सांगा, तर ते काम आहे शेवटी. आणि आता असं नाही आहे की चालू झालं तर आता ज्येष्ठ तुम्हाला सांगते मी आता वाजलेले आहे 9:30, जास्त तर टाईम नाही झालेला असं. चला 9:30 झालेले आहेत तर मला पण खूप काम आहेत. आणि आलं माझं बाळ. आज माझ्या बाळाला जे आहे ना तर स्कूलची बॅग आवरून ठेवायची आहे. हॉटस्पॉट दे आता, नाही देणार आता. याला चहा प्यायचा आहे बरं का, कारण आता जस्ट झोपीतून उठला आहे बरं का. दात घासते म्हणते तर वर चहा करून ठेवा अशी आई खूप आगाव आहे. चला असो तर मी तिला जे आहे आता चहा पाणी करून देते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडत जर का असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. ते हातात नसतं लाईक फॉर फॉलो म्हण आणि थँक्स फॉर वॉचिंग म्हण. जा ब्रश करून घ्या, लागलं ब्रश करायला आता. याला माहिती आहे आता ना ब्रश वगैरे झाले की पडशील. ब्रश वगैरे जर का झालं ना तर मग आंघोळ वगैरे करायला तुम्हाला सांगते याला 7 वाजता. आंघोळ म्हणलं की नको म्हणते ये चल नको जाऊ ना, आताच नाही करायची नंतर करायची. आंघोळ करायची असती पोस्ट करायचं म्हणलं तुम्ही वर मी तुला पकडताच येणार नाही म्हणे, मी वर पळून जाणार आहे. नको पिल्या, बघा कशी कोलगेट येते का, खूप आगाव आहे बरं का. हिच्यासाठी जाई ना तर छोटंच कोलगेट लागतं, नाही तर हिच्या हातात जर का मोठं कोलगेटची बाटली दिली ना ही काय करते माहिती आहे का तुम्हाला माहित नाही, सगळं कोलगेट जास्त तर नासोडा करते. असं चला मी अगोदर तिला चहा करून देते, माझं तिथलं आवरून घेते. नंतर तिला चहा वगैरे करून दिला आणि त्यानंतर जे आहे ते देवपूजाला बसलेले आहे. कारण की काय झालं माहिती का, त्याला चहा करून दिला की मग मी निवांत होते माझं देवपूजा करायला. तर इकडे देवपूजा करून घेतली आणि आजपासून जे आहे तर मग माझं चालू झालेलं आहे स्वामी चरित्राचं 108 हे करायचं आहे मला, त्यांचं म्हणजे पाठ करायचे आहेत. तर मी आजपासून सुरुवात केलेली आहे. तर मग अगोदर कसं असतं मुलांचं आवरून जर का दिलं तर मग मी माझ्या कामाला आणि पूजा करायला बसलं किंवा वाचन करायला बसलं की खूप वेळ लागतो, किंवा मग अर्धा तास लागला तरी पण आपल्याला तेवढा वेळ तर लागतो असं आहे. मग ती एका ठिकाणी बसत नाही, त्यामुळे जे अगोदर तिचं आवरून घेतलं. त्यानंतर जे आहे मग मी माझ्या वाचनाला सुरुवात केली. बघा देवाचं पण केलं ना तर खूप आपल्या मनाला जे आहे ते शांती मिळते बरं का, असं असतं. तर असो चला तर इकडे मी जे आहे तर माझं वाचन करून घेते आणि राहिलेले कामं नंतर करणार आहे. किती काम करती मला तर आला बाळा. बाई ग बाई, हा काय प्रकार. काय करू मग बिचारीचा शाबू गेला. जाऊ दे, कचऱ्यात चालला शाबू, कचऱ्यामध्ये जातो पिल्या. काय करू मग मी. काल तू मला खिचडी दिलती मी खाल्लीच नाही. खायला म्हणजे नको वाटत पूर्ण तुमचं जे आहे ना. माझ्या काल मैत्रिणीचा बर्थडे होता, तिने ना पुलाव भात आणलेला आणि तिने केक पण आणलेला. तिच्या मम्मीने सगळ्यांना वाटला थोडा थोडा.
मग तिच्या लहानला दिला. हे बघ मला तर लय राग येते बाई खरंच असं म्हणलंस करू नाही. गंदी बास आ रही है. कुणी खात नाही ना त्यामुळे. मग त्याचा पुलाव पण खाल्ला आम्ही. तिचा पुलाव पण खाल्ला का? व्हेरी गुड. मग आवडला का? आवडला. तिने त्याच्यात दही टाकलेलं. पुलाव मध्ये दही टाकून आणलेलं. दही टाकून आणलेलं का? अरे बापरे. लय आंबट 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 खाल्लं आम्ही. आता जर का मला आंबट आंबट खाल्लं आणि खोकला जे आहे ना तुम्हाला सांगते आमच्या नाश्त्याची तयारी चालू आहे बरं का पिल्ल्याच्या. त्यासाठी जे आहे तुम्ही तिला चिली करून देत आहे. हो हो ये 2च केले आहेत. ओके हा अलदचे कशी बघते बघा टीव्ही चालू बघा. मोबाईल पाहते. आणि माझा अवतार जे ते स्वयंपाक करून असा झालेला आहे बरं का तुम्हाला सांगते. आहे का? मोबाईल पाहते बघा. पोट धरू धरू असा. आणि पोट धरू 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 हसा म्हणून असं चाललेलं आहे. आणि मी जे आहे ते तिला नाश्त्यासाठी बनवून दिले. कारण की काय होती माहिती का ते कधी कधी काय करते स्कूलमध्ये मग गेली ना लाईटी बंद करायची पूर्ण आमच्या इथं जे आहे ना तर काही नाही. तर त्यासाठी जे आहे तर मग मला चला हिला जे आहे तर बनवून पण देते. आणि काय करते माहिती का आता जर का थोडंसं खाऊ घातलं तिचं कालच सांगितलं आहे की ना खात नाही कधी कधी असं होतं. तर डब्बा जरी आपण दिला ना तर ती काय करते रिटर्न घेऊन येते खात नाही. मग त्यामुळे जे ते सकाळचं स्कूलमध्ये जायच्या अगोदर जर का तिला आपल्या हाताने जर का भरवलं किंवा आपल्या समोर जर का खाऊ घातलं तर मग मला पण दिवसभर असं वाटत नाही की हा तिने काही खाल्लं नाही किंवा काही. त्यासाठी जे आहे तर मग म्हणलं चला तिला जे आवडत आहे ना तर तिला चिली खूप आवडतात पण तिखट खात नाही बरं का. फक्त हळदी मीठ बस खाणं असं. तर असं चाललेलं आहे असं चला. आणि माझं तुम्हाला सांगते आज माझं जे आहे तर कामाला काय झालं आहे काय माहिती कामच आवरत नाही. कारण की यांचं आवरायचं असतं. सकाळचे ते गेलेले आहेत. माझं पूजापाठ वगैरे पूर्ण झालेला आहे आणि अशी मोबाईल पाहत बसते. असं मोबाईल घेणार आणि पाहत बसणार बरं आहे. आणि आणखी तिची आंघोळ वगैरे राहिलेली आहे. तिला अगोदर नाश्ता करायला देईल. त्यानंतर जे आहे तर आंघोळ हे ते घालून घ्यायची आहे का तर पाणी ठेवलेलं आहे नाही तर मग काय करते बसत नाही एका ठिकाणी असं चला. तर या तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला. तुम्ही काय करता नाश्त्याला नक्की मला सांगा असं आहे. कारण की प्रत्येकाचं जे आहे तर जनरेशन वेगवेगळं असते ना त्यामुळे विचारत आहे. आता हे फक्त हिच्यासाठी आहे. आणि सकाळी मिस्टरांचा जे आहे तर डब्बा वगैरे पूर्ण आवड ते 2 जण गेलेले आहेत. मी एकटी आणि आता हिला 12 वाजता नेऊन घातलं ना की मग मी तर एकटीच असते. असं चला कुठंतरी आपली जर्नी एक चालूच आहे म्हणायचं आहे की नाही. आमच्या महाराणीचा थाट पहा. इकडं मोबाईलवर बघणं चालू आहे बरं का. आणि हे बघा कसं चाललंय बघितलं. सॉस घेतला आहे आणि खाणं चालू आहे. छान लागते का पिल्या? इकडे पहा. आवरा पटापट खूप काम आहे मम्मीला नंतर. मीला काही नाही असं आहे. आणि इकडे बघा मी जे आहे ना तर डब्बा पण भरून घेतलेला आहे. तिचा आता भरते बाटली भरून घेणार आहे. आणि हे सॉस टाकला आहे असं चाललेलं आहे. आणि आता ही जी आहे ना तर तिकडून आले आवरून. कारण की आता ही बोलत आहे की 11 वाजले आहेत आणि हिचं आणखीन भरपूर आवरायचं राहिले बरं का. येणे घालायचे आहेत आहे ना. अजून आंघोळ करायची आहे. कसं सांगते आधी पळून जाणार. आज दार बंद आहे. वरची कडी लावलेली आहे. दिसलं का काय माहिती तुम्हाला सांगते माहिती आहे. आमचा चोर कोणण्यासाठी जे आहे ना मी आज वरची कडी लावून घेतली का तर मग ही काय करते माहिती आहे खाल्लं की निघून गेली असती. आंघोळीचा खूप कंटाळा आहे बरं का हिला. आणि हिच्यासाठी जे आहे ना तर मला ना म्हणते ना रोजचा जे आहे ना अर्धा तास सिलकच लागतो काम आवरायला. ही जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत. पण काय होतं माहिती आहे का हे पण गेले ना की मग मी एकटीच असते त्यामध्ये मला करमत नाही. बापरे बघा आता इथं बॉडी लोशन कुठं लावणं चालू आहे. लाव लवकर चल टायमिंग होत आहे. जसं जसं टायमिंग होईल ना तसं तसं हिचे नखरे चालू होता. लाव बघा ती लय आगाऊपणा करते. आवरलेला आहे बरं का. येणे वगैरे पूर्ण झालेला आहे. लावू दे मग. अगं चल ग बाई पिल्या टाइम झालाय. 12:15 घरीच वाजले. नको न्यायचं नाही स्कूलमध्ये. ऐकत का नाही पिल्या तू. चल ठेवून दे. आणि इकडे चला तर मी अगोदर तिला स्कूलमध्ये ठेवून देते. हिला जाईन बघा.
घेऊन जात आहे स्कूलमध्ये नाही येते. चल लिप ग्लॉस असू दे ग. चल ठेव ग ते. अरे लागते होटाला ते संध्याकाळी लावायचं. स्कूलमध्ये घेऊन जायचं नसतं का. ते टीचर पण माझ्या नावाने ओरडते का तुम्ही लक्ष देत नाही का म्हणून. मी देऊ का ते टाकून. सांग कचऱ्यात लगेच गाडीमध्ये. आज गाडी येते आता जरा येऊ दे गाडी मग देते टाकून. निघते का कशी तू सांग अगोदर. चला तिला काही फरक पडत नाही म्हणून. चला अगोदर मी कार्टीला जे आहे ना तिला सोडून येते. खूप आगाऊपणा करते बरं ठीक आहे.